माझ्या प्रियजनांनो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो। प्रभू तुम्हाला आनंदी, धन्य आणि प्रसन्न कृपा देवो। हा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे। खरंच प्रत्येक दिवस आशीर्वादाचा असतो। प्रभू आपल्याला आशीर्वाद देतो, तो आपल्यासोबत असेल तर हा दिवस धन्य आहे। त्याने तुम्हाला कधीही सोडणार किंवा त्यागणार नाही असे वचन दिले आहे। आज तुम्हाला कोणता आशीर्वाद हवा? तुम्हाला तुमच्या कुटुंबात, कामात, व्यवसायात किंवा सेवेत आशीर्वादाची गरज आहे, घाबरू नका, प्रभू तुम्हाला नक्कीच देईल। तुम्ही म्हणता आशीर्वाद येतात पण टिकत नाहीत, उत्पन्न येतं पण पुरत नाही, नोकरी मिळते पण लवकरच जाते, काहीतरी चांगलं येतं पण जास्त काळ टिकत नाही, काही जास्त काळ टिकत नाही। ते काही दिवस, आठवडे, महिने किंवा वर्षे असते, काहीही कायमचे राहत नाही। तुम्ही निराश आहात का? यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे। आशीर्वाद मिळणे ही एक गोष्ट आहे, पण तो आपल्यासोबत कायमचा राहिला पाहिजे, तरच ते पूर्ण आशीर्वाद ठरेल, बरोबर? तर बायबल सांगते की त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे। नीतिसूत्रे 10 वचन 6। नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात। हा एक आशीर्वाद नाही तर अनेक आशीर्वाद आहेत। परमेश्वराकडे सर्व आशीर्वाद आहेत। त्याला चांगले आरोग्य, शांती, विश्रांती, शक्ती आणि संपत्ती आहे। त्याला सर्व प्रकारचे आशीर्वाद आहेत। तुम्हाला कोणत्या आशीर्वादाची आवश्यकता आहे? हे आशीर्वाद आहे। परमेश्वर असे म्हणत नाही की तो तुम्हाला फक्त एकच आशीर्वाद देईल। अनेक आशीर्वाद तुमच्या आयुष्यात टिकून राहतील। आशीर्वादांचे अनेक प्रकार आहेत। आशीर्वाद आपल्या आयुष्यात टिकले पाहिजेत। ते येतात आणि जातात। काही जण म्हणतात आशीर्वाद येत आहे, पण तो थोडा वेळ राहतो आणि निघून जातो। तुमच्यापैकी बरेच जण अशा प्रकारे संघर्ष करत आहे का? घरात शांती, आनंद असतो, मग घरात भांडणं, गोंधळ राहतो, विश्रांती नाही, उत्पन्न मिळतं, समृद्ध वाटतं, पण काही काळानंतर फक्त तोटा आणि कर्जच उरतो। असं वाटतं की आपली मुलं चांगली कामगिरी करत आहेत आणि यशस्वी आहेत। ते म्हणतात की त्यांना अभ्यास करता येत नाही आणि परीक्षेत नापास होतात। आशीर्वाद कायमचे नसतात। प्रभूची इच्छा आहे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात टिकावेत। प्रभू काय म्हणतो? नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात। आपल्या आयुष्यात आशीर्वाद टिकावेत तर आपण कसे असायला हवे? आपण नीतिमान असायला हवे असं प्रभू म्हणतो। तुम्ही नीतिमान आहात का? मी तर पापीच राहीन। प्रभू पाप्यांवर प्रेम करत नाही का? हो, तो पाप्यांवर प्रेम करतो। कधी कधी तो पाप्यांसाठी चमत्कार करतो आणि स्वतःला प्रकट करतो, पण त्यांचे आशीर्वाद टिकत नाहीत। त्यांना कायमचे आशीर्वाद मिळू शकत नाहीत। तुम्हाला जाणवतं का की तुम्ही पापी आहात? मग तुम्ही पापातून पश्चाताप करायला नको का? तुम्हाला हे चुकीचं आहे हे जाणवतं का? तुम्ही ती चूक कबूल करून ती दुरुस्त करायला नको का? तुम्ही नीतिमान बद्दल बोलता, या जगात कोण नीतिमान होऊ शकतो? सगळेच तसे असतात। आपण नेहमी असंच म्हणत नाही का? पण बायबल असं सांगतं की जो पापातून पश्चाताप करतो आणि येशूच्या रक्ताने धुतला जातो तोच नीतिमान आहे। 1 पेत्र 2 वचन 24 मध्ये लिहिलं आहे, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे। त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात। म्हणून येशूने क्रूसावर आपले रक्त सांडले, जेणेकरून आपण पापी नीतिमान होऊ शकू। जेव्हा आपण पापातून पश्चाताप करतो आणि येशूला स्वीकारतो, तेव्हा आपण नीतिमान होतो। जग आपल्याबद्दल काहीही बोलू शकतं, पण जेव्हा प्रभू आपल्याकडे पाहतो तेव्हा तो म्हणतो, तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, मी तुला माझ्या रक्ताने धुवून नीतिमान केलं आहे। प्रभू आपल्याकडे अशाच प्रकारे पाहतो। आपण नीतिमान जीवनातच राहायला हवं, म्हणून आपली वाणी आणि वागणूक ही नीतिमान असली पाहिजे।
आपण कोणतीही गोष्ट अन्यायाने करू नये, स्वार्थाने वागू नये. आपण फक्त देवाच्या दृष्टीने योग्य तेच करायला हवं. समजा तुम्ही सरकारी नोकरीत आहात. तुम्ही म्हणू शकत नाही की सगळे लाच घेतात, मीही घेतो. मग देवाची नीतिमत्ता काय सांगते? तुम्ही मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा. लाच घेणं पाप आहे, बायबल सांगतं. आपण स्वतःला नीतिमत्ता राहण्याचं वचन द्यायला हवं, मी लाच घेणार नाही. अशा लोकांवरच प्रभूचे आशीर्वाद टिकून राहतात. जर तुम्ही म्हणालात सगळे करतात म्हणून मीही करतो, तर आशीर्वाद टिकणार नाहीत. कधी कधी असं वाटेल की आशीर्वाद येतोय पण तो नाहीसा होईल. म्हणून तुम्ही व्यवसाय करत असाल तरी त्यात तुम्ही नीतिमान असायलाच हवं. तुम्ही अन्यायाने पैसे कमावू नयेत, कधीही जास्त नफा मिळवू नये. प्रभूंनी तुम्हाला व्यवसाय दिला आहे लोकांसाठी उपयुक्त ठरेल. प्रभू तुम्हाला तोट्यात चालवायला सांगत नाही. तुम्ही अन्यायाने नफा मिळवला, लोकांकडून लूट केली. जर तुम्ही मालात भेसळ केली, आजकाल भेसळ नसलेली वस्तू पाहणं कठीण झालं आहे. याचा समाजावर आणि लोकांवर परिणाम होतो. फक्त पैसे कमावण्यासाठी भेसळ करणे हे अन्यायकारक आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की सगळेच असं करतात. आपण सगळ्यांसारखे जगू शकत नाही. प्रभू त्यांना कसा आशीर्वाद देईल? आपण देवाची मुले न्यायाने चालायला हवे. तुम्ही हॉस्पिटल, शाळा किंवा व्यवसाय चालवत असाल, कुठेही काम करत असाल किंवा सेवा कार्य करत असाल, तुम्ही न्यायाने चालायला हवे. तुम्ही न्यायी व्यक्ती म्हणून जगण्याचा निश्चय केला पाहिजे. देवाचा न्याय आपल्यात दिसला पाहिजे. जर आपण जगण्याचा निश्चय केला तर आशीर्वाद टिकून राहतील. कोणीही आपले आशीर्वाद चोरू शकत नाही. हे समजून घ्या. तुम्ही म्हणता माझ्या सेवा कार्यात अडचणी येत आहेत. कोणताही आशीर्वाद टिकत नाही. प्रत्येक आत्मा येतो निघून जातो. विचार करा ते का टिकत नाहीत. तुम्ही कधीही प्रभूला दोष देऊ नका, स्वतःच्या कमतरतेला स्वीकारा. म्हणून आज याचा विचार करा, माझ्याकडून कुठे सुधारणा करायला हवी. कोणत्या बाबतीत मी अन्यायाने चाललो आहे? प्रभू, मला न्यायाने चालायला हवं. तुझं नीतिमत्ता माझ्यात दिसलं पाहिजे. जरी जगातील लोक त्यांच्या मनाप्रमाणे वागत असले तरी माझ्या बोलण्यात, कृतीत आणि वागण्यात मी नीतिमान असायला हवा. मी अन्याय गोष्टी करू नये, मला मदत कर, असे प्रार्थना करा. तुम्ही फक्त नीतिमतेची तहान धरलीत तरी प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. ख्रिश्चन जीवन असं नाही की तुम्ही हवे तसे जगू शकता. ते ख्रिश्चन जीवन नाही. अनेक लोक असंच करतात. इतर धर्मांमध्ये लोक अधिक भक्त असतात, पण ते सर्व प्रकारच्या अन्याय गोष्टी करतात. पण तुम्ही येशू ख्रिस्ताचा असा पाठलाग करू शकत नाही. फक्त तुम्ही नीतीने चाललात तरच तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. म्हणून आपण स्वतःला त्यासाठी समर्पित केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल का, प्रभू, माझ्या कृतीत आणि सर्व गोष्टींमध्ये मला नीतिमान राहायला मदत कर. माझ्यात तुझं नीतिमत्ता प्रकट कर. मी त्यासाठी स्वतःला समर्पित करतो. मला विश्वास आहे तुझा आशीर्वाद कायम राहील. आजपासून माझ्या घरात, कुटुंबात, व्यवसायात, सेवेत आणि आयुष्यात आशीर्वाद राहणार आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.